सिद्धेश महाडिक आणि अनिकेत वाळवे आणि बॉलिंगसाठी मात्र हर्षवर्धन साळुंखे. मणी आला एक बॉलिंग मार्क वरती. एक चांगली मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले यांचा ग्राउंड स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधात राजेश खिल्लारी यांचा बॉल स्ट्रायकर्स अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऑन झालेली पाहायला मिळू शकेल. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण कॉमेंट्री ऐकू शकाल कारण रात्रीचा 1 वाजलेला आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय सामना सुरू करण्यासाठी. अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिला बॉल. सुंदर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिकडे मात्र पाहायला मिळतंय. अपील केली आहे पंचांकडे, लाऊड अपील आहे. आणि पंचांनी रेफरल रिव्ह्यू मागितलाय. या अपील साठी मात्र पंचांनी रेफरल रिव्ह्यू मागितलाय. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल या निर्णयाचं पुन्हा एकदा पडताळणी करून बघूया काय घडलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आपण याचं थेट प्रक्षेपण बघतोय. ऍक्शन रिप्ले. हृदयाची धडधड वाढली आहे फलंदाजांची. आणि ऑनफिल्ड पंचांकडा जो निर्णय इथे कळवला गेला होता त्या विरुद्ध मात्र निर्णय येतोय. अगदी आपण जर पाहिलं तर आमच्या टीव्ही अंपायरने फलंदाजाला आउट घोषित केलंय. आमचे टीव्ही अंपायर प्रज्योत सावंत. यांनी मात्र हा निर्णय घेतलाय. चांगला फटका गॅप मध्ये जातोय. यावेळेला 4 धावांचा इशारा असेल पंचांकडून. सुंदर फटका येतोय सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून. यावेळेला हर्षवर्धन साळुंकेच्या इथे मात्र आपण जर पाहिलं तर मंदार गुरव उर्फ काळा चौकीचा बंड्या. बघा आपल्या टी शर्ट वरती त्याने 7 नंबर कोरून घेतला यावेळेला. चिते की चाल, बाज की नजर और मंदार गुरव की फील्डिंग पर संदेह नहीं करते. ओ या वेळेला मात्र एका वेळेला बॉल अडवला गेला परंतु इथे मात्र 1 2 3 4 3 फिल्डर 4 फिल्डर आले. पंचांचा या निर्णय काय येतोय जाणून घेऊया. चला पुढील चेंडू हर्षवर्धन साळुंके आणि यावेळेला काय फटका खेळला. सिद्धेश महाडिक ब्रँडेड चौकार. मागील बॉल साठी मात्र चौकार घोषित केला. स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झाले 14.
चौकाराच्या पाठीमागे चौकार, 14 धावा बॉल झाले त्या ओव्हर मधले आतापर्यंत. ओव्हरची समाप्ती. एक विकेट, 14 धावा. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतोय या चालू असलेल्या सामन्यामध्ये. सिद्धेश भोसले ग्राउंड स्मॅशर्स आणि दुसऱ्या बाजूने राजेश खिल्लारी बॉल स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये चालू असलेली ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. मंदार गुरव बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी. आणि यावेळेला टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एकेरी दुहेरी धावाही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बघायला मिळेल. पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, परंतु विकेट किपर मात्र तिकडे बॉल कलेक्ट करू शकलेले नाहीयेत. बघा यावेळेला सुद्धा टॅप करण्याचा प्रयत्न होता सिद्धेश महाडिक सोबत. बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर मयूर वाघे तोही तितकाच अनुभवी खेळाडू राहिलाय या काळाचौकी परिसरातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय सिद्धेश महाडिक यांचा हा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. दरम्यान इथे मात्र फिल्डर आपण तयार असलेले पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी. बालू पुन्हा एकदा टॅप केला. इथे मात्र आता आपण बघूया काय घडतंय. बॉल मात्र निघून जातोय तोपर्यंत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण या स्पर्धेचं संपूर्ण अपडेट्स घेऊ शकाल. बघा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत होते. पुन्हा 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलच्या पाठीमागे होते, तरी सुद्धा बॉलला अडवण्यामध्ये मात्र असफलता मिळते या तिन्ही खेळाडूंना. मंदार गुरव नाराज आहेत या क्षेत्ररक्षणावरती. धावफलकात बदल घडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती या चौकारासोबत. बॉल झाले ती ओव्हर मधले आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा मला वाटतं अडवला जातोय का पाहूया. 4 धावा येत आहेत शेवटच्याही बॉलवरती. पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल आले आणि तदनंतर मात्र शेवटच्या 2 चुंडीवरती 2 चौकार आले. अशा पद्धतीने मात्र एकंदरीत हे 12 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळते. मंदार गुरव उर्फ काळाचौकीचा बंड्या या खेळाडूच्या माध्यमातून 12 धावांसोबत मात्र एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, 26 धावा स्कोरबोर्डवरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावांची सरासरी स्कोर कार्डवर. 1 विकेट्स मात्र तिकडे गमावला. 1 विकेट म्हणजे आपण जी पहिली विकेट आली होती ती अनिकेतची. 3 चौकार आतापर्यंत मयूर वाघेच्या बॅटमधून, 2 चौकार सिद्धेश महाडिकच्या बॅटमधून. अनिकेत जर आपण पाहिलं तर शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतला होता. जास्त काही खास कामगिरी त्याला करता आलेली नव्हती या मॅच दरम्यान. आजच्या रात्रीतली ही मॅच नंबर 5 आणि संपूर्ण स्पर्धेतली मॅच नंबर 11 आपण बघतोय. एक्झिबिशन मॅचेस पकडल्या तर ही 12वी मॅच आहे या स्पर्धेतली. 13वी मॅच असेल, कारण कालच्याही दिवसात आपण जर पाहिलं तर महिलांसाठीचा प्रेक्षणीय सामना इथे रंगला होता. ओमकार मलाडने मात्र त्या महिलांच्या प्रेक्षणीय मॅच मध्ये बाजी मारली. तदनंतर आज मात्र झालेल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आंबेवाडीचा राजा अर्थात आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या टीमने मात्र तो प्रेक्षणीय सामना जिंकला. विरोधात मात्र सचिन चक्रू रावल यांचा जिजामाता नगरचा महाराजा अर्थात जिजामाता नगर MB बॉईज. आणि या वेळेला मात्र एक रॉंग वन टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. ओमकार दुसरा चेंडू निर्धाव ओमकारच्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा फिरकी पाहायला मिळते आहे आणि मयूर वाघे त्रिफळाचित. चारोखानेचित फलंदाज होतोय त्रिफळाचित. सुंदर बॉल, अप्रतिम फिरकी पाहायला मिळाली. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट मधला त्रिफळाचित जसा आपण पाहतो ना, एक रॉंग वन टाकल्यानंतर त्या पद्धतीचा मात्र हा बॉल बॅट अँड पॅड मधून मात्र निघालेला चेंडू अगदी यष्ट्या डिसमेंटल करतोय. तिकडे मात्र बेल्स डिसमेंटल करतोय आणि मयूर वाघे बाद. 15 धावा करून मात्र आउट होऊन माघारी परतला. 3 चौकारांचा समावेश त्यामध्ये. UC 17 युनायटेड क्लब ऑफ 17 हे आयोजन आपण पाहतोय. अबुदय नगर प्रीमियर लीग. अबुदय नगरचा राजा, मुंबईचा रथाधीश, अबुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेले हे आयोजन.
जवळपास आपण जर पाहिलं तर 3500 सदनिका, 120 खेळाडू, 10 संघ मालक, 10 संघ, 10 आयकॉन प्लेयर आणि त्यामधून मात्र निवडला जाणारा एक विजेता, ज्याला मिळणार आहे 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. उपविजेत्यासाठी 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी आकर्षक ऍक्टिवा स्कूटर. उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर अशी वैयक्तिक बक्षिसं सुद्धा या स्पर्धेदरम्यान. काय बॉलिंग करतोय, काय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. 5 बॉल त्याने आतापर्यंत हाताळलेत, फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट त्याने पटकावली आहे. धावसंख्या झाली ती 29 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. स्टेप आउटून केलेला फटका डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑफचा फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय या वेळेला. एकाच धावेने मात्र ओव्हरची समाप्ती होईल. अवघ्या 4 धावांचं हे षटक, 1 विकेट त्याने पटकावली. गोलंदाजाचं नाव आहे ओमकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या हे इकॉनॉमिकली मात्र खूप स्ट्रॉंग षटक पाहायला मिळालं. अवघ्या 30 धावा, 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 धावांचं हे षटक, 2 विकेट्स, 30 धावा स्कोरबोर्ड वरती. 10 धावांच्या सरासरीनं मात्र आतापर्यंत हे धावफलक धावलंय. इथून पुढे जर याच सरासरीनं धावफलकावर धावा येत राहिल्या तर जवळपास 50 ते 55 धावांचा आकडा कुठेतरी अपेक्षित केला जाऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. ज्या पद्धतीने मात्र ओमकारनं बॉलिंग केली, येणाऱ्या गोलंदाजांनी सुद्धा जर अशीच बॉलिंग केली तर मला वाटतं 40-45 धावांपर्यंतच मजल गाठू शकेल सिद्धेश भोसले यांची टीम. अर्थात एका बाजूला ग्राउंड स्मॅशर्स आहे आणि राजेश खिल्लारी यांचा संघ बॉल स्ट्रायकर्स दुसऱ्या बाजूला आहे. एका बाजूला राखाडी रंग आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला मात्र प्रेमाचा रंग गुलाबी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होते. आमचा आवाज जरी मैदानावर तुमच्यासोबत पोचत नसेल तरी मात्र प्रोलिंग स्पोर्ट्सवरती तुम्ही आमची कॉमेंट्री ऐकू शकाल. ओमकार आमचे अपडेटर, त्याचबरोबर आमचे सर्व कॅमेरामन, अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्याही माध्यमातून अगदी बारीक बारीक क्षण जे आहेत या कॅमेऱ्याचे आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार फलंदाजांनी केला या वेळेला. राज हडकर येतोय बॉलिंगसाठी. मात्र राज हडकरला ही 4थी ओव्हर सोपवली गेली आहे. स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 30 धावा आहेत. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 2च फलंदाजांना गोलंदाज बाद करू शकलेत. मगाशी एक मॅच अशी आपण पाहिली या स्पर्धेतली एकमेव अशी मॅच ज्यामध्ये स्कोर लेवल झाला, मॅच टाय झाली आणि त्यानंतर मात्र बॉल आउट झाला. त्यामध्ये ट्रॉफी हंटर्सचा मात्र एक मोठा विजय आपल्याला झालेला पाहायला मिळाला. आता मात्र मॅच नंबर 5 आणि संपूर्ण स्पर्धेतली मॅच नंबर 11. एका बाजूला ग्राउंड स्मॅशर्स, दुसऱ्या बाजूला बॉल स्ट्रायकर्स. राज हडकर, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर सुंदर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बालूच्या माध्यमातून. बालू आपण जर पाहिलं तर एक छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु मैदानालगतचे जे बॉल आहेत आतापर्यंत 2 वेळेला त्यांनी ज्या पद्धतीने अडवलेत त्याचं मात्र जितकंच कौतुक करावं तितकंच कौतुक कमी आहे. सर्वेश क्रिएशन यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे जे ग्राफिक्स आपण डिझाईन केलेले पाहतोय. UC17 APL दुसरी रात्र आपण पाहताय. फुल टॉस बॉल, या वेळेला मात्र आडव्या बॅटने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजीसाठी मात्र मैदानात आलाय तो चैतन्य. त्यांनी मात्र आता ही पहिली धाव घेतली. आतापर्यंत 4-5 धावांवर तो बॅटिंग करतोय. सिद्धेश महाडिक आयकॉन प्लेयर आहे टीमचे. आयकॉन प्लेयरच्या खांद्यावरती मात्र एक मोठी जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने बॅटिंग करावी लागेल. सिद्धेश महाडिक 7 चेंडूत 11 वर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल साठी राज हडकर. 2 बॉल पूर्ण, 4 बॉल बाकी. या वेळेला मात्र बिलकुल गॅप मध्ये सजवलेला हा फटका सिद्धेश महाडिकने. 8 बॉल 15 वर बॅटिंग आता करताना तो पाहायला मिळेल. एक चांगला फटका पाहायला मिळतोय सिद्धेश महाडिकच्या बॅटमधून. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, खूप चांगलं पदलालित्य पाहायला मिळालं आणि तितकंच चांगलं टायमिंग केलं, तितकंच चांगलं प्लेसमेंट बघायला मिळतंय. फुटवर्क खूप सुंदर होता. पुढे चालून आले, बॅटला बॉलमध्ये फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं बॉलला आणि फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून मात्र वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे हा फटका. गोलंदाजाला लागेल झटका. सिद्धेश महाडिकने ठोकलेत लगातार 2 चौकार. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा मात्र फुटवर्क खूप सुंदर. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते.
एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. बॉटमहँडचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट सोबत खेळलेला हा फटका. ग्लान्स केला चेंडूला ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये. मात्र एकेरी धावेनं मात्र मगासपासून बॅटिंग करताना ते पाहायला मिळत होते. परंतु यावेळेला 2 लगातारचे चौकार जे आहेत ते संघाच्या धावसंख्येला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातील. 41 धावा सध्याच्या स्थितीला या 2 चौकारानंतर. 4 बॉल पूर्ण ही ओव्हर आतापर्यंत जर पाहिली तर 11 धावांची 4 बॉलमध्ये या 11 धावा खर्च केल्यात त्या राज हडकरने. 2 बॉल अजूनही बाकी. आणि पुन्हा एकदा चौकारांची तिकडी पूर्ण केली आहे या वेळेला. दुसऱ्यांदा जर आपण पाहिलं तर सिद्धेश महाडिक यांच्या बॅटमधून मात्र हे 3 चौकारांची तिकडी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि LED स्क्रीनवरती मात्र स्पोर्टिसॅकचा ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले होते स्पोर्टिसॅकचे सर्व भगवानजी सावंत. इव्हेंट मॅनेज बाय अविनाश अँड चक्रू अर्थात AC इव्हेंट्स, युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज. पुन्हा एकदा या वेळेला हातातून बॉल निसटलाय. चौकारांचा चौकार. या टाळ्या ऑनलाईन वाजतायत. चालून आले होते. शत्रूवर आक्रमण करायचं म्हणजे करायचं. सिद्धेश महाडिक चौकारांचा चौकार त्यांनी पूर्ण केलाय. 4 लगातार चौकार त्यांच्या बॅटमधून. आणि शेवटचे 4 बॉल 4 4 4 4 चौकार. चौकारासोबत 19 धावांची ओव्हर आतापर्यंत ही सर्वात महागडी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटची ओव्हर घेऊन आलाय ओमकार. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. कर्णधाराने मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आणि संघाची धावसंख्या मात्र आता अर्धशतक पूर्ण करते. 50 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. आणि 5 डझन वया, पुन्हा एकदा 5 डझन वया ज्या आहेत त्या अभुदयनगर राजाच्या चरणी मात्र असतील या सामन्यादरम्यान. आदिवासी पाड्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मात्र ज्या वेळेला 50 धावा पूर्ण होतील या स्पर्धेदरम्यान UC 17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज यांच्या माध्यमातून 5 डझन वया ज्या आहेत ते या 50 धावा पूर्ण झाल्यानंतर आदिवासी पाड्यातील या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मात्र देणगी केली जाईल. आणि पुन्हा एकदा या 5 डझन वया ज्या आहेत, 5 डझन नोटबुक जे आहेत ते यावेळेला मात्र स्पॉन्सर केले जाणार आहेत. प्रणव कदम आलाय बॅटिंगसाठी. पांड्या, नवरात्रीत दांडिया आणि मैदानावर पांड्या काय करतोय बघूया. स्वीप करायचा प्रयत्न होता, आता स्लिप यायला लागली आहे. काही वेळेला झोपला शॉट सुद्धा खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतली आहे. काय बॉलिंग करतोय ओमकार. बुलेट ग्रुपचे अध्यक्ष. या वेळेला मात्र टॅप केला आणि आणखीन एक बॉल. ऑफ ब्रेक केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला. 31 वर खेळतोय सिद्धेश महाडिक. आपल्या अर्धशतकापासून 19 धावा अजूनही दूर आहेत. आणि मला वाटतं ऍक्टिवा स्कूटरकडे सिद्धेश महाडिक यांचं लक्ष आहे. सगळ्यांना ही अपेक्षा आहे की सिद्धेश महाडिक या वर्षीची ही पहिली ऍक्टिवा जी आहे या स्पर्धेतली ती पटकावू शकतील.
मला वाटतं ऑक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला ती ऍक्टिव्हा बघितली होती स्वप्नामध्ये ती दिसली असेल आणि ते स्वप्न आज सत्यात साकारण्याचा प्रयत्न करतायत सिद्धेश माडिक. इथे बघा पंचांचा निर्णय व्हाईट बॉल, परंतु स्ट्रायकिंग अंपायर आउट घोषित करतील सिद्धेश माडिकला. बॅटर आउट. फलंदाज बाद. प्रथमेश प्रवीण मयेकर, काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आमचे पंच आज गेले 2 दिवस खूप मेहनत घेत आहेत. पंचांचंही तितकंच कौतुक करावं लागेल. सुरेश शिंगाडे, सुनील गुप्ता, अविनाश घोसाळकर, नरवेंद्र सोनोलू. स्पर्धेचे नियम, स्पर्धेच्या अटी सुद्धा खूप मोठ्या आहेत. स्पर्धा जितकी मोठी आहे बारीक बारीक गोष्टींकडे मात्र आयोजकांनी लक्ष टाकलंय. स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद होणार नाही याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष घेतलंय. आपण जर पाहिलात तर या स्पर्धेमध्ये नियमावली प्रसंगानुसार फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो सर्वतः संपूर्णतः कमिटीकडे असणार आहे. प्रत्येक सामन्यादरम्यान प्रत्येक डावासाठी नवीन चेंडू देण्यात येईल. UC17च्या माध्यमातून तुम्हाला दिलेले जे सर्व किट आहेत ते परिधान करणं तुम्हाला गरजेचं असेल. आउट. बॅटर आउट घोषित केलाय. 5 ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर 57 धावा धावफलकावर 58 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट मॅच डे 2 सॅटरडे 18 जानेवारी 19 तारीख चालू झाली आहे. यानंतर मात्र सामना होणार आहे सिद्धेश भोसले वर्सेस राजेश खिलारी यांच्या सामन्यानंतर योगेश मार्टल यांचा स्पिन मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. या आजच्या रात्रीतली 7वी मॅच, एक्झिबिशन मॅच जर आपण पकडली तर ही 7वी मॅच असणार आहे. मॅच नंबर 12 असेल या स्पर्धेतली. लीग फॉर्मॅट मधला हा 12वा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. योगेश मार्तल यांचा स्पिन मास्टर्स एका बाजूला असेल आणि पॉवर चॅलेंजर्स या संघाचा सागर ढोले हा संघ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मॅच नंबर 12 मध्ये खेळत असताना 30 बॉल आणि 58 धावा गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 57 धावा बनवल्या. अबुदयनगर प्रीमियर लीग मध्ये सिद्धेश माडिकने इतकी चांगली बॅटिंग केली आहे की आज मात्र प्रत्येकाचं लक्ष त्या बॅटिंगकडे असेल. ऍक्टिव्हा स्कूटर मेगा स्क्रीनवर जरी सफेद रंगाची असली तरी स्टेजवरती निळ्या रंगाची आहे, परंतु गाडी आपल्याला मिळणार आहे जर आपण मालिकावीर ठरलात. ऑर्गनाइज्ड बाय बिल्डिंग नंबर 17 UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज यांचं हे आयोजन. नेक्स्ट मॅच योगेश मार्तल यांचा स्पिन मास्टर्स आणि त्यांच्या विरोधात सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स आणि मयुरेश भवर मेगा स्क्रीनवरती अम्मा MB स्पोर्टचे सर्वे सर्वा. बघा प्रेक्षक मेगा स्क्रीनवरती प्रेक्षक सुद्धा कोणत्या कोणत्या पोझिशन मध्ये ही मॅच बघतायत. अगदी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया अशा संघांकडून, साऊथ आफ्रिका अशा स्टेडियमवरती ज्या वेळेला आपण प्रेक्षक पाहतो. चला साऊंड ऑन. तर आम्ही चर्चा करत होतो आमच्या काही प्रेक्षकांची. प्रेक्षक जे आहेत बघा डोळ्यात तेल घालून मात्र आता ही स्पर्धा पाहू लागलेले आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की या स्पर्धेचा विजेता कोण असणार, कोणाला मिळणार मालिकावीराची ही 2 व्हीलर ऍक्टिव्हा स्कूटर. काही प्रेक्षक जे आहेत ते विचारात पडलेत की रन रेट कोणाचा चांगला आहे. काही प्रेक्षक ज्यांना क्रिकेटशी काही घेणं देणं नाहीये, फक्त टाइमपासला आलेत, आपसात चर्चा करतायत.
प्रज्योत सावंत मॅच रेफरी, कधी स्कोरर, कधी साऊंड ऑपरेटर. हॅलो, येस, थँक्यू. अब आ गया ना मजा वीडू. प्रणय सावंत आणि हर्षवर्धन साळुंखे मनी 58 धावांचा हा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिद्धेश महाडिक वैयक्तिक 31 धावांची वादळी खेळी मात्र आज मैदानावरती त्यांनी साकार केली आहे. एक चांगलं धावफलक समोर ठेवलंय, लक्ष आहे ते 58 धावांचं. प्रज्योत सावंत आज आम्हाला प्लेइंग 11ची लिस्ट पोहोचवत आहेत. पॉवर चॅलेंजर सागर ढोले यांच्या संघाची, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष टाकूया. नेक्स्ट मॅच मध्ये सागर ढोले खेळणार नाहीयेत, संघ मालकांनी थोडीशी माघार घेतली आहे. ओम साळवी असेल इन ऍक्शन, पल्लव दांडेकर, राज धरगळकर, अथर्व ढोले, निलेश हरमळकर, गौरव पाटकर, प्रसाद पंगरटकर, त्याचबरोबर ऋतिक जयस्वाल, संकेत पांगम आणि प्रीतम शिरधनकर अशी प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. योगेश मार्तल यांचा स्पिन मास्टर्स आणि पॉवर चॅलेंजर्स यांचा सागर ढोले यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये मात्र इन ऍक्शन. दरम्यान सिद्धेश माडिक विरुद्ध हर्षवर्धन साळुंखे मनी आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नात, परंतु सिद्धेश भोसले करतायत मात्र यावेळेला मिस्टेक, चुकीची. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. पंचांशी वादविवाद करू नका. टॉस करून घेऊया. नेक्स्ट मॅच, पुढील सामना क्रमांक 12. आणि आज टॉस कोण करणार आहे? खर तर वेळेला अगर कोणाच्या काय निर्णय, नॉट आउट, आणि वेळेला थांबवण्याची हिंमत जर कोणामध्ये असेल ना तर ते फोटोग्राफर असतात. पराग साळसकर आज सकाळपासून, कालच्या रात्रीपासून अगदी आपण जर पाहिलं तर त्यांचा फोटो खेचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश मिडबावकर. टॉस केला जातोय. परागजी साळसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एपीलीचा कॉल केला होता, UC-17 आलाय, म्हणजे टॉस जर आपण पाहिलं तर 3 रन म्हणजे स्पिन मास्टर. तर निर्णय काय असणार आहे? प्रथम आमची फिल्डिंग आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोर जर आपण पाहिलं तर ओम साळवी एक या संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू तुमच्या समोर आहे. या मॅचच्या विषयी आणि रणनीतीविषयी काय आखणार आहात तुम्ही या मॅच मध्ये? आम्ही कमीत न कमी स्कोर बनवून देऊ. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओम साळवी आपल्या सोबत आहेत. ओम, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? तुम्ही आपण पाहिलं तर तुम्ही देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये महागडे खेळाडू ठरला. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि या मॅच विषयी काय सांगाल? आयोजन तर एक नंबर आहे. जर का या वेळेला सिद्धेश माडिक यांनी जर व्हाईट बॉल टाकले नसते ना तर या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर हाताळण्याची संधी होती सिद्धेश माडिक यांच्या हातामध्ये. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. होय अभि, थँक्यू सो मच. आम्ही आपले आभारी आहोत. 4 धावा ज्यामध्ये 4 वाईड आले. त्या व्यतिरिक्त बॅटने एकही धाव बनवता आलेली नव्हती. त्यामुळे व्हाईट बॉल जर आला नसता ना तर कुठेतरी ही मेडन ओव्हर किंवा निर्धाव षटक जे आपण मराठीमध्ये म्हणतो ते हाताळलं गेलं असतं. परंतु मेडन ओव्हरची गरज इथे भासली नाही. धावसंख्या मोठी आहे. 6 बॉलमध्ये 5 ओव्हरमध्ये 58 धावा बनवायच्या. 6 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 24 बॉलमध्ये अजून 54 धावा बनवायच्या आहेत. ही मॅच जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. UC-17 आयोजित APL 2025 अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या हार्दिक स्वागतासाठी हा जो मेगा स्क्रीनवर लागलेला लोगो किंवा हे ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतंय. रात्रीचा जवळपास 1:30 वाजलेला आहे, तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग मात्र आपली जागा सोडत नाहीये. कॅमेरामन सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करताना आम्हाला पाहायला मिळतात. आमची UC-17 ची टीम आपल्याला तिकडे पाहायला मिळू शकेल. ऑर्गनाइज बाय बिल्डिंग नंबर 17 आणि मेगा स्क्रीन वरती सुद्धा आपण त्यांना पाहू शकाल. UC-17 ची ही आमची टीम आहे. मला वाटतं 2 जण कमी आहेत, परंतु जवळपास 17 जणांची ही टीम आहे.
आणि 17 नंबर बिल्डिंगचा हा इव्हेंट आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाहीये. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे मात्र लक्ष दिलं गेलंय. ॲक्टिवा गाडी आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते, ज्या गाडीकडे मात्र सर्वांचंच लक्ष आहे. धक्काबुक्की करू नका. जशी स्लेजिंग आपण पाहतो ऑस्ट्रेलिया इंडियाच्या मॅच मध्ये, सिद्धेश भोसले, आखोमे अंगारे पुश केलाय या वेळेला. एकेरी धावेने मात्र स्कोर पुढे सरकतोय. धावसंख्या पुढे झाल्यानंतर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजचं आयोजन, अबुदयनगर प्रीमियर लीग APL 2025. ऑक्शन गेल्या वर्षी झालं, मॅच यावर्षी होते. म्हणजे ऑक्शनची डेट जी होती ती 2024 मध्ये होती आणि स्पर्धेची डेट जी आहे ती मात्र आपण जर पाहिलं तर 2025 ची आहे. जुना बॉल मैदानामध्ये येईल, नवीन चेंडू, तोपर्यंत मात्र विकेट आलेली आपण बघतोय. प्रणय सावंत या वेळेला स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु बॉल चाललाय तो सरळ बॉक्सच्या बाहेर, मैदानातून बाहेर जाताना हा बॉल. यावेळेला चांगला फटका, परंतु सिद्धेश महाडिक आज मात्र ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय. बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे, कॅच पकडली आहे आणि आयकॉनने आयकॉनची कॅच पकडली इकडे. नवीन मॅच कडे वळूया. पुन्हा एकदा उरले सुरलेले जे बॉल आहेत चैतन्याच्या ओव्हर मधले. बॅटर नेम प्लीज. काय फटका खेळलाय. असा फटका 1987 साली आम्हाला बघायला मिळाला होता. त्यानंतर आज असा हा फटका पाहायला मिळतोय. चैतन्य ओव्हरची समाप्ती करतोय. विनय मंदार गुरव स्ट्राइक वर येताना मोठी जबाबदारी असेल मंदार गुरव बंड्याच्या खांद्यावरती. विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धेश महाडिक असतील नवीन ओव्हरसाठी. दोन सिद्धेश एकाच टीम मध्ये, एका बाजूला सिद्धेश भोसले, एका बाजूला सिद्धेश महाडिक. धावसंख्या झाली आहे फक्त 9 धावा. या वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक रन आरामात पूर्ण केलाय सिद्धेश भोसलेने. इथे मात्र रणनीती आखली होती, काहीतरी कानात जाऊन फुंकर मारली होती सिद्धेश महाडिकच्या, परंतु त्याचा काही जास्त फायदा होताना दिसत नाहीये. कानमंत्र देणं गरजेचं आहे, कर्णधाराचं ते काम आहे. परंतु सिद्धेश महाडिक या वेळेला मात्र खेळलाय फटका. चांगला फटका होता, एकच धाव मात्र मिळेल. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. आणि सांभाळा सांभाळा.
पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. आणखीन एक रन स्कोरबोर्ड वरती ऍड होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 15 या धावसंख्येवरती. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे, तितकं सोपं नसेल कारण तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे आता सुरू झालेला आपण बघतोय. पाच बॉल पूर्ण झालेत, एक बॉल अजूनही बाकी आहे. सिद्धेश माडिक यांच्या ओव्हर मधला इकॉनॉमिकल ओव्हर पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित, परंतु बॉल गरम होता थोडासा. झटका लागतोय, झटका देतोय, क्षेत्ररक्षकाला चौकार येतोय. टुगेदर वी स्ट्राईक, टुगेदर वी शाईन स्लोगन आहे या स्पर्धेचं. तीन ओव्हर नंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 20 धावा, 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती कोण येणार नवीन ओव्हर साठी? प्रणव चौथी ओव्हर घेऊन आलाय प्रणव. प्रणव उर्फ पांड्या. या वेळेला मात्र काय फटका खेळलाय. मंदार गुरवणे घेतली एक धाव. दुसऱ्या बाजूने बॅटिंग साठी मंदार सोबत आहे तो विनय. प्रणव विरुद्ध विनय असा हा सामना या पुढील बॉल साठी. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फलंदाज विनय होईल बाद, बॉक्स आउट. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलण्याची गरज होती, परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता आलेला नव्हता. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ जाऊन लागलेला बॉल होता आणि हा बॉल जातोय तो आमच्या दर्शक दीर्घामध्ये म्हणजेच पॅव्हिलियन मध्ये प्रेक्षक रांगेत. आणि या वेळेला मात्र नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. सोपं नसेल आता मात्र इथून पुढे मात्र फाईट करावी लागेल ती. हा सामना जिंकण्यासाठी राजेश खिल्लारी यांच्या टीमला, बॉल स्ट्रायकर्सला चांगला फटका. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. एक एक बॉल महत्वाचा असेल या मॅच मध्ये. बॅटिंग साठी मात्र निखिल आलाय बॅटिंग साठी. सातत्यपूर्ण मात्र मोठे फटके खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत. एक एक धाव मात्र पकडण्याचा प्रयत्न, एक एक धाव अडवण्याचा प्रयत्न. आज दोन्हीही बाजूने चांगली फाईट दिली जाते. सिद्धेश भोसले यांचा ग्राउंड स्मॅशर सध्याच्या घडीला मात्र फ्रंट फुटवर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पकड मजबूत केली आहे पहिल्यापासूनच. काय बॉलिंग केली आज सिद्धेश माडिकने. सिद्धेश माडिकने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, फक्त 4 वाईड बॉलमुळेच आलेल्या त्या धावा होत्या, अन्यथा ते षटक निर्धाव असू शकलं असतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 11 धावा, म्हणजे एकूण जर आपण पाहिलात तर सिद्धेश माडिकने 2 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट मात्र त्यांना पटकावता आलेली नाही. चैतन्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे या मॅच मध्ये. 2 विकेट आणि 5 धावा त्याने या ओव्हरमध्ये जमवल्या आपल्या टीमसाठी. 6 बॉल आणि 35चं समीकरण. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी परेश कार्या. पहिला बॉल 4 धावा आल्यात, परंतु मॅच जिंकण्यासाठी जवळपास 6 षटकार ठोकायचेत आणि त्यातून फक्त 1 चौकार पहिल्या बॉलवर आलाय. मंदार गुरवचा हा पहिलाच चौकार या स्पर्धेतला. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभलंय माननीय श्री. पुन्हा एकदा या वेळेला नशिबाचा चौकार असेल. सिद्धेश माडिकच्या पायाला लागून मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा बॉल. ऋषिकेश जिनरे साहेब. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो 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 हॅलो. अजूनही दिल्ली खूप दूर आहे तसं बघायला गेलं तर बॉल स्ट्रायकर साठी. आणि या वेळेला मात्र षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मंदार गुरव बाद होतोय. काय बॉलिंग केली आहे आज परेश कार्याने. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट्स पटकावले होते
आणि हा 6वा विकेट त्यांच्या नावावरती आहे. राजेश आलाय बॅटिंगसाठी, स्वतः संघनायक राजेश खिल्लारी. संघ मालकाच्या बॅटमधून मात्र हा चौकार. शेवटचे काही बॉल आहेत, 2च चेंडू शिल्लक राहिलेत. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 धावा झालेल्या आहेत. राजेश खिल्लारी आउट. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिला या डावातला, या मॅच मधला. एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 35-58 धावांचं टार्गेट होतं. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. एकच बॉल शिल्लक राहिलाय. त्यामुळे ही मॅच जी आहे ना ती कुठेतरी सिद्धेश भोसले यांच्या ग्राउंड स्मॅशर्स या संघाच्या बाजूने झुकताना दिसते. बॅटर नेम शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिद्धेश माडिकच्या हातामध्ये बॉल जातोय. त्यावेळेला मात्र चांगली विकेट किपिंग. आणि हा रिव्ह्यू मागितलाय. शेवटच्या बॉलवरती रिव्ह्यू मागितलाय. पाहूया काय निर्णय येतोय या बॉलसाठी. आणि फलंदाज बाद. अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय तो सिद्धेश भोसले यांच्या ग्राउंड स्मॅशर्स या टीमने. तर मनपूर्वक अभिनंदन टीम ग्राउंड स्मॅशर्स. आणि चला आता लगेच आपण नवीन मॅच कडे वळणार आहोत. टॉस झालेला आहे तर त्वरित आपण लगेच दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्या. आणि प्लेयर ऑफ द मॅच नन अदर दॅन सिद्धेश महाडिक. वैयक्तिक 31 रन आणि 2 ओव्हरमध्ये 15 धावा घेतल्या आहेत, परंतु विकेट आलेली नाहीये त्यांच्या नावावरती. परंतु बॅटिंग चांगली केली आहे, बॉलिंग चांगली केली आहे, कॅचही चांगल्या पकडलेत, फिल्डिंग चांगली केली आहे. त्यामुळे ऑलराऊंड परफॉर्मन्ससाठी, अष्टपैलू कामगिरीसाठी मात्र सिद्धेश महाडिकला मी या सामन्याचा सामनावीर